3 काय आहे कॉन्स्टंट. सेपरेट कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 येतील, एवढं लक्षात असू द्या. पण कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल असेल, कोणताही कॉन्स्टंट राहू द्या, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसं सॉल्व्ह करता, कॉन्स्टंट बाहेर ठेवता आणि व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता. इथं कॉन्स्टंट 3 बाहेर, व्हेरिएबल काय आहे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येते 1, 3 into 1 3, 4 into x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 4, 5x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 5. हे होईल 3x चा डेरिव्हेटिव्ह येते 3. हे फायनली टर्म होईल dy by dx इज इक्वल टू 3 into sec 3x into tan 3x plus 3 into sec square 3x whole divided by sec 3x plus tan 3x. आता आपण काय करू शकता, न्यूमरेटर मधून 3 कॉमन घेऊ शकता आणि 3 सोबत sec 3x कॉमन घेऊ शकता. 3 sec 3x न्यूमरेटर मधून कॉमन घेऊ आपण. हे होईल dy by dx इज इक्वल टू 3 sec 3x जर मी कॉमन घेतलो ब्रॅकेट मध्ये उरेल, इथून tan 3x आणि इथून sec 3x. आणि मीनवाईल डिनॉमिनेटर मध्ये जे टर्म आहे त्याला मी असं लिहू शकतो tan 3 sec 3x प्लस tan 3x ला tan 3x प्लस sec 3x असं लिहू शकतो. डिनॉमिनेटरला प्लस साइन आहे, कम्युटेटिव्ह लॉ ओबे करते. हे टर्म काय होईल, आता कॅन्सल होईल. फायनल आन्सर आपल्याला मिळेल dy by dx is equal to thrice of sec 3x. चला लिहून घ्या. Next question, question number 8. 1 plus sin x degree divided by 1 minus sin x degree. 1 plus sin x degree divided by 1 minus sin x degree. आता या प्रॉब्लेम मध्ये एक स्लाइड जे अँगल मध्ये जे टर्म आहे त्याचा युनिट वेगळं दिलंय. आतापर्यंत तुम्हाला जर कधी कोणी sin x दिलंय याचा अर्थ काय, ते x जे अँगल आहे रेडियन मध्ये आहे. x अँगल कशामध्ये राहते, रेडियन मध्ये राहते आणि रेडियन आपल्या अँगलचं स्टँडर्ड युनिट आहे. ते मेन्शन करू द्या वर असं किंवा साधं x लिहू द्या, x अँगल काय आहे ते रेडियन मध्ये आहे. पण या प्रॉब्लेम मध्ये अँगल आपल्याला डिग्री मध्ये दिलंय. आपल्याला स्टँडर्ड युनिट मध्ये कन्व्हर्जन करून सॉल्व्ह करणं योग्य राहील. माझा आन्सर काही देऊ द्या, मला देणं घेणं नाही. पण
मेन प्रोसिजर काय आहे, तुम्ही फिजिक्समध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन्स बघा, कोणत्याही युनिटमध्ये जर दिलं तर स्टँडर्ड युनिटमध्ये कन्व्हर्जन करून आपण सॉल्व्ह करत असता प्रॉब्लेम. सिमिलर वेनं मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा तुम्हाला जर डिग्रीमध्ये एखादी प्रॉब्लेम दिलं तर त्याला रेडियनमध्ये कन्व्हर्जन करून सॉल्व्ह करणं योग्य राहील. आता u/v हे टफ कॅल्क्युलेशन करण्याऐवजी मी 1 + साइन 1 - साइन जेव्हा टर्म्स राहतात 11वी मध्ये असे खूप ट्रिग्नॉमेट्रिक कॅल्क्युलेशन्स आपण केल्या आणि टर्म थोडं सोपं करून घेऊ शकता आपण. लेट y = 1 + साइन x डिग्री डिवाइड बाय 1 - साइन x डिग्री. मी काय करतो इथं डिनॉमिनेटरनं रॅशनलाइज करतो. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे 1 + साइनला मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. त्यामुळे काय होते, न्यूमरेटरमध्ये 1 + साइन x डिग्रीचा होल स्क्वेअर भेटते, इथं भेटते 1 - साइन स्क्वेअर x डिग्री. त्याला मी कॉस स्क्वेअर x डिग्री लिहू शकतो. 1 - साइन स्क्वेअर x डिग्रीला मी कॉस स्क्वेअर x डिग्री लिहू शकतो समोर. त्यासाठी मी काय करायलो इथं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज डिनॉमिनेटरनं रॅशनलाइज करायला हे होईल y = 1 + साइन x डिग्री 1 - साइन x डिग्री इंटू 1 + साइन x डिग्री 1 - साइन x डिग्री हे होईल y = 1 + साइन इंटू 1 + साइन 1 + साइन x डिग्री होल स्क्वेअर. इथं होईल a - b इंटू a + b a स्क्वेअर - b स्क्वेअर a स्क्वेअर - b स्क्वेअर. 1 स्क्वेअर काय येते 1 येते. आता 1 - साइन स्क्वेअर x या जागी आपण कॉस स्क्वेअर x लिहू शकता. y = 1 + साइन x डिग्री होल स्क्वेअर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर x डिग्री. न्यूमरेटर ॲज वेल एज डिनॉमिनेटरचा होल पॉवर सेम आहे, त्यांना एकत्रित लिहू शकता आपण. y = 1 + साइन x डिग्री डिवाइड बाय कॉस x डिग्री होल स्क्वेअर लिहू शकतो. आता मी डिनॉमिनेटर सेपरेटली डिवाइड करतो. हे होईल y = 1 cos x डिग्री प्लस साइन x डिग्री डिवाइड बाय cos x डिग्री होल स्क्वेअर. साइन x डिग्री डिवाइड बाय cos x डिग्री होल स्क्वेअर. y = 1 cos ला आपण 1 cos थीटाला sec थीटा म्हणू शकता. हे होईल y = sec x डिग्री प्लस साइन cos ला tan x डिग्री होल स्क्वेअर. याला आता मी आपल्या स्टँडर्ड युनिटमध्ये आणतो. डिग्री जर असेल कोणती अँगल सपोज x डिग्री, त्याला रेडियनमध्ये जर लिहायचं असेल तर काय करायचं, जे काय अँगल आहे त्याला π/180 न मल्टिप्लाय करायचं. आन्सर आपल्याला कशामध्ये मिळेल रेडियनमध्ये मिळून जाईल. हे कन्व्हर्जन फॅक्टर आहे डिग्री टू रेडियनचं. डिग्री टू रेडियनचं कन्व्हर्जन फॅक्टर मी डायरेक्टली इथं कन्वर्ट करून सॉल्व्ह केलं असतो, पण हे जे u/v सॉल्व्ह करणं आहे या प्रॉब्लेमसाठी कन्फ्युजिंग जाते थोडं. तसे जाऊ शकता डायरेक्टली u/v डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. इथंच कन्वर्ट करायचं डिग्री टू रेडियन u/v सॉल्व्ह करून डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेऊन u/v सॉल्व्ह करू शकता. बट त्याच्याऐवजी हे माझ्या मते सोयीस्कर आणि सोपं जाईल विदाउट एनी एरर, म्हणून मी या मेथडनं चाललो. आता मी हे कन्वर्जन करतो. y = sec πx/180 प्लस tan πx/180 होल स्क्वेअर. आता आपण डिफरन्शिएशन सुरू करू. आपण डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू x.
हे होईल dy by dx इज इक्वल टू d by dx sec pi x upon 180 plus tan pi x upon 180 होल स्क्वेअर. होल पॉवर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. 1 सोडून काही पॉवर असेल तर आपल्याला काय म्हणावं लागेल याला, आयदर x टू द पॉवर n किंवा f ऑफ x टू द पॉवर n. क्लिअरली लक्षात येईल, हे x टू द पॉवर n तर होऊ शकत नाही, हे आहे f ऑफ x टू द पॉवर n. याचा डेरिव्हेटिव्ह येईल n f ऑफ x टू द पॉवर n minus 1, 2 minus 1 is 1, पॉवर मध्ये 1 असेल तर लिहायची गरज नाही, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. f ऑफ x आहे sec pi x upon 180 plus tan pi x upon 180. f of x to the power n, त्याचा डेरिव्हेटिव्ह n f of x to the power n minus 1 into derivative of f of x. आता इथं होल पॉवर 1 आहे या फंक्शनचा, ऍडिशन मध्ये टर्म्स आहेत, दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. हे होईल ट्वाइस ऑफ sec pi x by 180 डिग्री, सॉरी pi x by 180 काही लिहिलो नाही म्हणजे ते रेडियन मध्ये आहे आता, प्लस tan pi x by 180 into derivative of sec pi x upon 180 plus derivative of tan pi x upon 180. आता इथं सेकच्या अँगल मध्ये प्युअर x आहे का, x सोडून काहीतरी टर्म आहे, याला आपण म्हणायचं f ऑफ x. सेक f ऑफ x, tan f of x. रिसेंटली मागच्या प्रॉब्लेम मध्ये मी फॉर्म्युले लिहिलं होतो. सेक f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येते सेक f ऑफ x इंटू tan f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हे होईल ट्वाइस ऑफ सेक pi x upon 180 plus tan pi x upon 180 into sec f of x. याचा डेरिव्हेटिव्ह आहे sec f of x into tan f of x into derivative of